हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आज आहे मंगळवार आणि आपल्याला मंगळवारच्या दिवशी एक विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे। तुम्हाला 24 तासामध्येच अगदी तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा फरक दिसू लागेल। तर एक महत्त्वाचं सांगेल, हा उपाय ज्यांना आज शक्य झाला करणं त्यांनी आज करा किंवा तुम्ही शनिवारी देखील हा उपाय करू शकता। तर 3 ऑक्टोबरपासून या नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्री उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित मानला जात असतो। तसेच 9 दिवस आई भगवतीच्या विविध स्वरूपांची पूजा सेवा केली जाते आणि ही 9 रूपे ऊर्जा व शक्तीच्या देवता मानल्या जातात। त्याचबरोबर या अश्विन महिन्यामध्ये दुर्गा मातेने महिषासूर नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध केले होते आणि 10व्या दिवशी दुर्गा मातेने महिषासूर नावाच्या राक्षसावरती विजय पत्करला होता आणि तेव्हापासून आई भगवतीला महिषासूर मर्दिनी या नावाने देखील ओळखलं जाऊ लागलं, बोललं जाऊ लागलं। तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तिच्या 9 स्वरूपांची पूजा केली जाते। त्यामुळे हे शारदीय नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात। तर 8 ऑक्टोबरवार मंगळवारला आहे 6वी माळ। तर आई भगवतीचे 6वे रूप कात्यायनी देवी आहे आणि ऋषी कात्यायन यांच्या घरी आई भगवती प्रगट झाल्यामुळे आई भगवतीला कात्यायनी नाव हे दिले गेले। कात्यायनी देवीच्या सेवेने आणि पूजनाने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन इच्छित फलप्राप्ती होते। कात्यायनी देवीचे रूप हे चतुर्भुज आहे आणि आई भगवतीच्या एका हातामध्ये खड्ग आहे आणि दुसऱ्या हातामध्ये चतुर्भुज आहे। हातामध्ये कमळाचं फूल देखील आहे। तर 2 हातामध्ये अभय मुद्रा आणि पर मुद्रेत आशीर्वाद रूपी आहेत। तसेच या दिवशीचा रंग आहे लाल आणि या आपल्या हिंदू धर्मामध्ये हा लाल रंग अत्यंत अतिशय शुभ मानला जातो आणि लाल रंग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय रंग मानला जातो। तसेच हा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानला जातो। त्यामुळे या दिवशी आपल्याला या लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि आई भगवतीला मधाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ आई भगवतीच्या घटाला आपल्याला घालायची आहे आणि या दिवशी आपण करण्यासाठी काही प्रभावशाली उपाय देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आज मंगळवारी आपल्याला 2 विड्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे। हे विड्याचं पान आपलं 7 पिढ्यांचं दुःख दारिद्र्य संपून टाकेल आणि आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होऊन यश मिळू लागेल, कर्जापासून आपली सुटका होऊ लागेल आणि आपल्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी स्थायी स्वरूपामध्ये अखंड निवास करू लागेल। तर उपाय केव्हा करावा? तर उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केला तरीही चालेल। जर घरामध्ये पैशाची सतत चणचण भासत असेल, आलेला पैसा घरामध्ये स्थिर टिकून राहत नसेल, आपल्या मेहनतीला कष्टाला फळ मिळत नसेल किंवा आपल्या अंगावरती खूप कर्ज झालेला असेल, तर त्यासाठी तुम्ही हा अत्यंत प्रभावशाली उपाय करू शकता। किंवा एखाद्या कामामध्ये सतत अडचणी समस्या अडथळे तुम्हाला येत असेल तर त्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता। कारण आपण म्हणतो ना की हातातोंडाशी आलेला घास गेला, म्हणजे आपलं एखादं काम अगदी होत असतं, म्हणजे होता होता ते राहून जातं
ते पूर्ण होत नाही आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण अडकले जातो. म्हणजेच काय तर ते काम होता होता अपूर्णच राहून जातं. यालाच अडथळा येणे असं देखील म्हटलं जातं. कारण एखाद्या वेळेस आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला त्या कामामध्ये यश येत नाही, आपलं ते काम पूर्ण होत नाही. कारण काही वेळा आपल्याला आपलं नशीब साथ देत नसतं. तर त्यासाठी हे छोटे मोठे उपाय सेवा करणे गरजेचे असतात. तर ज्यांचा विश्वास आहे उपायांवरती, सेवेंवरती, त्यांनी उपाय करा. अन्यथा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरीही चालेल. तर उपाय कशा पद्धतीने करावा बघा. सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे, उठून स्नान करायचं आहे आणि आपली रोजची देवपूजा सेवा असेल ती आपल्याला करून घ्यायची आहे. घटस्थापनेची पूजा आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला 2 विड्याची नागवेलीची खाऊची पानं घ्यायची आहे. कारण नवरात्रीमध्ये विड्याच्या पानाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. पानं आपल्याला दोन्हीही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पानाला अगदी छानसं देठ असलेलं पान आपल्याला घ्यायचं आहे. त्या विड्याच्या पानावरती आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहे. त्या लवंगेला कुठेही किडलेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्या. अगदी फुलासहित आपल्याला छानसं फूल पाहून त्या 2 लवंगा घ्यायच्या आहे आणि 2 वेलची त्या पानावरती ठेवून हे पान घेऊन आपल्याला आपल्या जवळपास कुठे जर हनुमानरायांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. सोबत दिवा, धूप, अगरबत्ती आणि प्रसादासाठी गोड पदार्थ न्यायचा आहे. जसं की पिवळी मिठाई तुम्ही घेऊ शकता, गोड फुटाणे घेऊ शकता किंवा साखर अर्पण करू शकता. तिथे गेल्यावरती आपल्याला सर्वात अगोदर दिवा, धूप लावून घ्यायचा आहे, प्रसाद अर्पण करायचा आहे आणि ते विड्याचं पान, वेलची, लवंग आपल्याला त्या पानावरती ठेवायचं आहे आणि आपण हनुमानरायाला आपली इच्छा बोलून ते पान तिथे हनुमानरायांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर 1 वेळा आपल्याला हनुमान चालीसेचा पाठ करायचा आहे किंवा आपल्याला हनुमानरायांचा मंत्रजप जर येत असेल तर ओम हनुमंताय नमः असं देखील तुम्ही म्हणू शकता. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. नक्की करून बघा आणि स्वतःच अनुभव घ्या. या उपायाने आपल्याला आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येते आणि आपल्यावरती जर कितीही मोठे कर्ज असेल तर त्या कर्जापासून आपली सुटका होण्यास नक्कीच मदत होते. त्यासाठी हा उपाय कर्जमुक्तीसाठी आवर्जून करून बघा. नक्कीच तुम्हाला काहीच दिवसामध्ये उपायांचा फायदा होऊ लागेल. उपाय सांगितलेल्या पद्धतीने आवश्यक करून बघा. तुम्हाला नक्कीच त्याचा काहीच दिवसामध्ये रिझल्ट मिळू लागेल. तर परत एकदा सांगते, आज ज्यांना उपाय करायला शक्य झालं त्यांनी आज संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता. ज्यांना आज नाही शक्य झालं त्यांनी शनिवारी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.